उत्पादने वापरायची नाहीये। त्यामुळे इन्फेक्शन, जळजळ अशा वेळी सुरुवात नेहमी छोट्या आकारापासून करावी। लोकांना उत्सुकता जास्त असते, मात्र बोलायला खूप कमी लोक येतात। मात्र याचा वापर करताना योग्य माहिती आणि स्वच्छतेची काळजी अत्यंत गरजेची आहे। आजचा विषय थोडासा वेगळा आहे, कारण सेक्शुअल हेल्थ बद्दल बोलताना आपण अनेकदा इरेक्टाइल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, फर्टिलिटी किंवा मॅरिड लाईफ बद्दल बोलतो। पण एक असा विषय ज्याबद्दल लोकांना उत्सुकता जास्त असते, मात्र बोलायला खूप कमी लोक येतात। आज आपण जाणून घेणार आहोत सेक्स टॉयज या विषयाबद्दल, सोलो प्ले बद्दल, कपलच्या इंटिमेसी लाईफ बद्दल, काय ते अनुभव घेतात यासाठी, लाईफस्टाईल मध्ये नवीन अनुभव वापरतात आणि याच विषयावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात जाणून घेणार आहोत। डॉक्टर उमेश मुंदडा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सोबत आहे। गेल्या 40 वर्षांपासून ते लोकांना मार्गदर्शन देत आहे। मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी पुण्याला आणि मुंबईला असतात। सेक्स टॉयज बद्दल बोलताना सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्यायला हवी, हे कोणत्याही आजाराचा उपचार नाहीयेत, तसेच त्याचा वापर करणं म्हणजे काही चुकीची गोष्ट नाहीये। महत्त्वाचं म्हणजे सुरक्षितता, स्वच्छता आणि योग्य माहिती। सर्वात पहिला प्रकार व्हायब्रेटिंग मॅस्टरबेटर्स। हे पुरुषांसाठी तयार केलेले उपकरण असतात। यामध्ये वेगवेगळे व्हायब्रेशन्स मोड असतात, त्यानंतर सेक्शन्स असतात, सेटिंग्स असतात किंवा स्टिम्युलेशन पॅटर्न्स असू शकतात। वापरताना वॉटर बेस्ड ल्युब्रिकंट्स वापरण्याचा सल्ला दिला जातो। काही पुरुष सोलो प्ले दरम्यान याचा वापर करतात। दुसरा प्रकार म्हणजे मॅस्टरबेशन एग्स। नाव जरी वेगळं असलं तरी सुद्धा हे मऊ आणि स्ट्रेचेबल सिलिकॉन मटेरियल पासून बनलेलं असतं। यामध्ये ल्युब्रिकंट्स टाकून त्याचा वापर केला जातो। हे आकाराने लहान असतात आणि बाजारात तुलनेत कमी किमतीत उपलब्ध मिळतात। काही लोकांना साध्या हस्तमैथुनापेक्षा वेगळा अनुभव मिळवायचा असेल तर याचा वापर केला जाऊ शकतो। तिसरा प्रोस्टेज मसाजर। पुरुषाच्या शरीरामध्ये प्रोस्टेज नावाचा एक ग्रंथी असते, काही तज्ञ तिला पी शॉट असेही म्हणतात। प्रोस्टेज मसाजर हे त्या भागाला सौम्य स्टिम्युलेशन देण्यासाठी तयार केलेले उपकरण आहे। मात्र याचा वापर करताना योग्य माहिती आणि स्वच्छतेची काळजी अत्यंत गरजेची आहे। चौथा प्रकार म्हणजे बट प्लग्स आणि ॲनल बीट्स। काही लोक ॲनल प्ले मध्ये रस दाखवतात। अशा वेळी सुरुवात नेहमी छोट्या आकारापासून करावी आणि भरपूर ल्युब्रिकंट्स वापरावे असा तज्ञांचा सल्ला असतो। कोणतीही घाई न करता सुरक्षिततेला प्राधान्य देणं गरजेचं आहे। पाचवा प्रकार म्हणजे कॉक रिंग। हे विशेष रिंग स्वरूपातील उपकरण असतं। काही लोक याचा वापर इरेक्शन टिकवून ठेवण्यासाठी करतात, अतिरिक्त स्टिम्युलेशन साठी करतात। बाजारात व्हायब्रेटिंग आणि नॉन व्हायब्रेटिंग असे दोन्ही प्रकारचे उपकरण मिळतात, मात्र चुकीचा आकार आणि जास्त वेळ वापर टाळावा। आणि सहावा प्रकार म्हणजे मॅस्टरबेशन स्लीव्स। हे मऊ आणि स्ट्रेचेबल मटेरियल पासून बनलेले असतात। काही स्लीव्स साधे असतात तर काही व्हायब्रेटिंग किंवा वॉर्मिंग फीचर्स असलेले सुद्धा असतात, पण अत्यंत स्वच्छतेने आपल्याला वापरायचं आहे। डॉक्टर सांगतात की कोणतेही सेक्स टॉयज वापरण्यापूर्वी गुणवत्ता, मटेरियल आणि सेफ्टी स्टँडर्ड्स तपासायचे आहेत। स्वस्त, निकृष्ट आणि अज्ञान उत्पादने वापरायची नाहीये। त्यामुळे इन्फेक्शन, जळजळ त्यासोबतच त्वचेचे काही समस्या तुम्हाला येऊ शकतात। तसेच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेक्स टॉयज हे हेल्दी रिलेशनशिप किंवा इमोशनल कनेक्शनची जागा घेऊ शकत नाही। हे केवळ ॲक्सेसरीज म्हणून सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन मध्ये विश्वास, मानसिक आरोग्य आणि नात्यातील जवळीक याची भूमिका मोठी असते। म्हणूनच डॉक्टर सांगतात सेक्शुअल हेल्थ बद्दल योग्य माहिती असणं खूप गरजेचं आहे। इंटरनेटवर अनेक गोष्टी दिसतात, पण प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाही। शंका असल्यास तज्ञांचा सल्ला घेणं हा नेहमीच सर्वोत्तम मार्ग आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।